नमस्कार. मी प्रवीण बाबर, अध्यक्ष भूमिपुत्र संघटना, सातारा, महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे. मी आज आपल्याशी किसनवीर सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांच्या प्रश्नाबाबत संवाद साधणार आहे. मित्रांनो, किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे जुन्या मॅनेजमेंटच्या काळातील 23 पगार आणि आता मकरंद पाटील यांच्या दमदार कार्यकाळातले 4 वर्षाच्या काळातले 16 पगार असे एकूण 39 पगार जवळपास 1200 ते 1500 कामगारांचे थकलेले आहेत. कामगारांनी बऱ्याच वेळा अर्ज विनंत्या केलेल्या आहेत. आमच्यासारख्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वारंवार किसनवीर कारखान्याच्या प्रशासनाला विनंती केलेली आहे की किसनवीर कारखान्याचा जो कामगार आहे तो 5 तालुक्यातून येतो. खंडाळा तालुक्यातल्या शिरवळकडून तर सातारा तालुक्यातला तारगाव, बोरगाव, रहमतपूर, जावली तालुक्यातलं केळघर किंवा कोरेगाव तालुक्यातलं ताराव, खोरत, तडावळं या भागातून कामगार किसनवीर कारखान्यावर कामाला येतो आणि त्याला किमान या कारखान्यावर येण्यासाठी रोज 200 रुपयाचा किमान खर्च आहे. महिन्याला 6000 रुपयाचा खर्च करून कामगार येतो आणि त्याला हे मकरंद पाटील यांचे मॅनेजमेंट व्यवस्थापन त्यांचे पगार करत नाही. या 4 वर्षातल्याच पगारांच्यावर बोलू. या 4 वर्षामध्ये कामगारांचे उद्याच्या 30 तारखेला 16वा पगार थकलेला असेल. मागच्या महिन्यात 15 पगार थकले होते. या 30 तारखेला हा 16वा पगार थकलेला आहे. एकूण 39 पगारांचा जर हिशोब केला तर आज किसनवीर कारखान्याकडून मकरंद पाटलांच्याकडून किसनवीरच्या कामगारांना 85 कोटी रुपये रक्कम येणे आजची बाकी आहे. बर, पगार नुसता थकला असला तरी आपण मान्य केलं असतं. हंगामी कामगारांच्या रिटेन्शनचे जे पगार असतात ते गेले 10 वर्षामध्ये जुन्या मॅनेजमेंटच्या काळातले 6 वर्ष आणि ह्या मकरंद पाटील यांच्या कर्तबगार काळातील जी 4 वर्षातले अशी एकूण 10 वर्षातील रिटेन्शनचे जे पगार हंगामी कामगारांना रिटेन्शन दिले जातं त्याची रक्कम जर काढली ती जवळपास 65 कोटी रुपये आजच्या घडीला येणे बाकी आहे. मॅच्युअर ज्या LIC झालेल्या आहेत कामगारांच्या त्याचे पैसे मॅनेजमेंटनं कामगारांनी भरले. कामगारांच्या पगारातून मॅनेजमेंटनं वजा केले, परंतु ते LICला भरलेच नाहीत. अशी रक्कम जवळपास 15 कोटी रुपये आज कामगारांची किसनवीर कारखान्याकडे येणे बाकी आहे. PFच्या बाबतीत, प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठा घोळ या किसनवीर कारखान्याच्या मॅनेजमेंटनं घालून ठेवलेला आहे. कामगारांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम वेळोवेळी कापली गेली, परंतु ती PF ऑफिसला भरली गेली नाही. खूप वर्ष त्याच्यावर कामगार संघर्ष करत होते. अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये मागच्या वर्षी मकरंद पाटील यांच्या नेतृत्वातील नवीन मॅनेजमेंटने ती PFची रक्कम भरली, परंतु त्याच्यावरचं दंड व्याज आहे ते न भरल्यामुळं आज जे कामगार निवृत्त झालेले आहेत, काही शेकड्यामध्ये कामगार असतील, 400-500 कामगार जे निवृत्त झालेले आहेत त्यांची PFची रक्कम मिळत नाही. ती रक्कम साधारण 18 ते 20 कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. अशा प्रकारे जवळपास सगळा हिशोब केला 85 कोटी, 65 कोटी, 10 कोटी, 18 ते 20 कोटी, तर सगळ्याचा हिशोब केला तर आजच्या घडीला मकरंद पाटील यांच्या नेतृत्वातील या किसनवीर कारखान्याच्या मॅनेजमेंटकडून, व्यवस्थापनाकडून किसनवीर कारखान्याच्या कामगारांना
जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त रक्कम येणे बाकी आहे. वारंवार भूमिपुत्र संघटना या बाबतीत आवाज उठवत आहे. आमचं म्हणणं एकच आहे, मकरंद आबा, तुम्ही अत्यंत कर्तबगार आहात, आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. आमचं म्हणणं एकच आहे, आपण किसनवीर कारखान्यांच्या कामगारांच्या पोटावर मारू नका. त्यांचा आपण एक थोडा या पद्धतीने विचार करा आबा, की तुमच्या गाडीचा एसी एक महिनाभर बंद राहील तर काय अवस्था होईल. तुमच्या बंगल्यातल्या ज्या बेडरूममध्ये आपण झोपता त्या बेडरूमचा एसी एक महिना बंद राहिला तर काय होईल. ज्या ऑफिसमध्ये आपण काम करता त्या ऑफिसचा एसी मुंबईतला असेल किंवा साताऱ्यातला असेल किंवा बुलढाण्याचा असेल, तिथला एसी एक महिना बंद राहील तर काय होईल. तगमग होईल आबा. मग कामगारांना 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 10 महिने, 12 महिने, 15 महिने आणि आता हा 16वा महिना आबा पगार नाहीये. थोडा तरी विचार करा. थोडा तरी आपण जननायक अशी पदवी आपण स्वतःला म्हणून घेत आहे. थोडा तरी या बाबतीत विचार करा. आणि कामगारांचा जे थकलेले पगार असतील, रिटेन्शनचे जे हंगामी कामगारांचे पैसे थकलेले आहेत ते, PFचे पैसे असतील, LICचे पैसे असतील, सगळे 200 कोटीच्या आसपास कामगारांचं येणं आपल्याकडून आहे. आपण परवाच नितीन गडकरीच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलेले 15 तारखेला की पुढच्या 21 दिवसामध्ये मी शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे रुपये रुपये देणार आहे असं आपण जाहीर केलेलं आहे. मला खात्री आहे की मकरंद पाटील हा माणूस शब्दाला पक्का आहे. त्यामुळं येत्या 5 तारखेला आपली 21 दिवसाची मुदत पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये आपण नक्कीच कामगारांचे हे 200 कोटी रुपये ह्या 5 तारखेला द्याल. आणि आपण हे पैसे दिल्यानंतर आम्ही आपला निश्चितच कारखान्याच्या कार्यस्थळावरून भूमिपुत्र संघटनेचे सर्व कार्यकर्ते, भूमिपुत्र सैनिक आपल्या कारखान्यावर येऊ आणि आपला शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून आम्ही निश्चितच सत्कार करू. तरी आपण आपल्या शब्दाला जागाल आणि किसनवीर कारखान्याच्या कामगारांचे रखडलेले 200 कोटी रुपये या 5 तारखेच्या आतमध्ये आपण कामगारांच्या खात्यावर जमा कराल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण अजूनही आपल्याला पुढच्या एक आठवडा आहे, अजूनही एक आठवडा शिल्लक आहे. आपण या सर्व प्रकाराचा गांभीर्याने विचार करावा आणि कामगारांचे जे पैसे अडकलेले आहेत ते आपण द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. कामगारांनो, मी तुम्हाला एवढंही सांगतो की ही मॅनेजमेंट या 5 तारखेपर्यंत काय करते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर जे जे काही घडलं, चांगलं घडलं, आनंद आहे. तुमच्या आनंदात आम्ही सहभागी होऊ. समजा त्यांनी काही पैसे दिले नाहीत तरी पुढचा संघर्ष आम्ही तुमच्यासाठी करत राहू. हे ह्याही आधी केलेलं आहे. याच्याही पुढच्या काळामध्ये अधिक प्रकर्तेने आम्ही किसनवीर कारखान्याच्या कामगारांच्या सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. जय भूमिपुत्र.